येस, तू येतोस ना संध्याकाळी? आणि बर, नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, तू तू थांब तिथे. काही वाटलं तर मला फोन कर. हा, मी आहे फोनवर अवेलेबल. ओके, चला बाय. आनंद येत नाहीये पूजाला, त्याला ऑफिसमध्ये थांबायला लागतं. काय अपसेट का आहात तुम्ही? सुष्मिता रडत होती आता. रडत होती? आता काय झालं तिला? मला कळत नाहीये काही, म्हणजे मी विचारणार होते तिला, पण त्याच्या आधीच अंशुमन आला आणि तिला रूम मध्ये घेऊन गेला. कारण नाही माहिती मला, पण काहीतरी दुसरं असेल का? ही त्याच्यामुळेच रडत असेल मला वाटतं. त्यांचं भांडण झालं असेल दोघांचं. म्हणजे आपण हे लग्न मान्य केलं त्यांच्यासाठी, आपण इथे पूजा करतोय आणि त्यांचं एकमेकांशी पटतच नसेल तर मग त्यांनी नको ना एकत्र राहायला, आपण वेगळं करून टाकूया त्यांना. काही कळतच नाहीये मला. समजून उमजून घेण्याआधीच लग्न करून काय मोकळी झाली ही मुलं. बघा ना, आता आता रडारड चालू आहे तिची. काही अर्थच नाहीये ना या गोष्टींना. तुम्ही बोला ना एकदा, त्यांच्याशी बोला आणि त्यांना स्पष्टपणे विचारा की काय बाबा, भावनेच्या भरात येऊन लग्न केलंय का? तसं केलं असेल तर चूक समजून घ्या. त्यांना सांगूया आपण हे चुकलंय आणि मग काहीतरी निर्णय घेऊया. म्हणजे असं बळजबरीचं नातं नको ना. तसंही सुष्मिता लहानच आहे हो अजून खूप. तिला जर वेळीच लक्षात आलं तर तिचं आयुष्य वेगळं असू शकेल ना यापेक्षा. हे बघा, त्यांनी कुठल्याही परिस्थितीत लग्न केलं असलं ना तरी सुद्धा हे लग्न मोडायचं नाही हे त्यांनी ठरवलंय. हे बघा स्वानंदी मॅडम, ते आता एकमेकांचे नवरा बायको आहेत आणि आपण आता ते ऍक्सेप्ट करायला हवं. हो, पण लग्न झालं असलं तरी त्यांचं कुठे एकमेकांवर प्रेम आहे? अहो, आपलं लग्न झालं तेव्हा सुद्धा कुठे होतं आपलं प्रेम? पण नंतर 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 बरोबर जातो ना सगळं. आपलं लग्नानंतर बरं चाललंय का सगळं? स्वानंदी मॅडम, मी खरं तेच सांगतोय. म्हणजे लग्नानंतर एकमेकांची सवय होते, एकमेकांच्या आवडीनिवडी कळतात आणि लग्नानंतर एकमेकांना आवडू शकतातच की ते. त्यामुळे तसंच होईल. तुम्ही नका फार विचार करू. आलो.